हेलो गाइस, वेलकम टू द प्रिंस सोनोनेज ब्लाउज। कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? आई मीन ब्लॉग। चला. हॅलो गाईज, आज आमचं मिड सेम एक्झामिनेशन आहे. तर बाबा शिंदे यांचा न्यू लुक, क्लीन शेव. फुल तयारी चालतो, क्लीन शेव, टिका बिका लावून म्हणलं आम्हाला पेपर द्यायला भेटल. सकाळी सकाळी डिटेन्शन लिस्ट पडली आणि 45% पडले. आम्ही खूप चालतो ना, 45% आमचे अटेंडन्स झाली 34वरून. आम्ही खूप म्हणजे वर आलेलो आहे 8 दिवसात. पण मग यांनी क्रायटेरिया 50चा ठेवला. 49 असलं तरी ते अलाव करत नाही. सकाळी 5ला उठलो होतो मी अभ्यास. त्याच्यामुळे हे कसं आहे, आपल्याला हे शब्द वापरायचे नाही या नाही ठिकाणी. वापरायचे. हे शब्द ते वापरायचे तुम्ही डिलीट करून Delete. टाका. आपण करू ते. हा. पण मानसी मॅडमनी मानसी मॅडमनी म्हणजे गोड आम्हाला शिकवलं. ओके. खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला एकमेकांचे उदाहरण दिले की याचं ते दुखत होतं तरी याला अलाव केलं नाही, त्याचं ते दुखत होतं तरी त्याला अलाव केलं नाही. ठीक. आज सप्ताह चालू होणार आहे संजीवनी आर्ट्स कॉमर्स कॉलेजमध्ये. 7 दिवसाचा सप्ताह आणि समाप्ती शनिवारी आहे. आमची समाप्ती त्यांनी पहिल्या दिवसी दुख काय खत्म नाही होता बे. केली. ते उगाच रामगिरी महाराजांनी एक स्टेटमेंट दिल्यापासून थोडं वातावरण तापलं. सिस्टम पार देंगे. गेलो होतं तर त्यामध्ये आम्ही येऊन गेलो. येऊन गेलो. झालं आमचं जरा नशीब वाईट होतं. ठीक आहे, चालेल. आपण बाईट घेऊ एक्झाम नंतर. प्रणव सोनवणे मीन्स प्रिन्स सोनवणे एक्झाम द्यायला चालले. चला येऊ का? आम्ही पेपर देऊ का? हा, वेलकम टू प्रणव सोनवणे ब्लॉग. आय मीन ब्लॉग. तर राधे, हे घमेल्यासारखं तुमची कटिंग. दो नैन सितारे है चांद सा मुखड़ा. गजब बेइज्जती है. ठीक आहे. नाही ठीक. गाईज, डिटेन्शन बद्दल तुमचं काय म्हणणं? आमची खूप मोठी चुकी झालेली आहे की आम्ही झक मारलेली आहे बाहेर. आम्ही इथं लेक्चर करण्या सोडून आम्ही इकडे झाट उपटलेले आहे. बढिया था गुरु. तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. ते टाळ्या आमचे चिल्लर द्या भाऊंना. बाकीचे सर घेतील. उपटू राहिले. तुम्हाला काय सांगायचं म्हटलं आता इकडे आम्ही म्हणजे खूप चुकी केली. आता आम्हाला पारे असे उपटायचं वेळ आली. आयुष्याच्या एक अशा मोडवर आम्ही येऊन गेलेलो आहे की जिथं आमच्या म्हणजे खाई पण नाही ना पाणी पण नाही. मॅडमनी आम्हाला असं सांगितलं की मॅडमनी म्हणजे न इतक्या गोड सांगता बोलला. फक्त हे बघ असं केलेलं आहे. नाही. इतकं गोड बोलता आम्हाला सांगितलंय की मॅडम म्हणजे आम्ही त्यांचं ऐकून आम्हीच बाहेर गेलोय केबिनच्या. आम्ही मॅडमला निघताना हॅपी रक्षाबंधन म्हणून हा, मॅडम आमची बहीण आहे पण मग काय करणार आता, तिने राखी बांधून घेतली. बहिणीने रिटर्न गिफ्ट मध्ये घरी ठेवलं. 6 दिवस ठीक आहे. शनिवारी सप्त्याची समाप्ती आहे. जेवणाला नक्की 100% नक्की. आणि हा श्री हरीच्या घरी आहे ना, श्री हरीच्या घरी गुलाबजाम आहे तर नक्की या. नक्की या. सर्वांनी 23 तारीख. लास्ट एक बाईट घ्या. ते बंद कर. बाय बाय कर रे. तारे जमीन पर. बाळू पेपर कॅन्सल झाले, त्याच्याबद्दल काय म्हणणे कोणाला? सॉरी. मी अतिशय चांगला अभ्यास करून आलो. सांगते खूप दुःख होतं. राकेश भाऊनी एवढा बेंच भरवला जान दे देंगे इसके लिए. क्या बात कर रहे हो आप? पेपरांसाठी बर. पेपर्स कॅन्सल झाले. आज मी तर पहाटे 5 पासून अभ्यास करत होतो. मी 3ला झोपलो आणि 4ला उठलो अभ्यासासाठी. हा, बस. तुझं चॅटिंग होती 3 पर्यंत. तिथं ही काय परिस्थिती काय अरे चॅट जीपीटी वर कुणाल मालेंनी काल जी रील दुसऱ्यांना पाठवायची ती त्यांनी दुसऱ्याला पाठवून दिली. नाही रे, पाठवायची यावरून नाही. थोडस वादावाद चालू झाले हे अशा ग्रुपवर. कधीपासून अपडेट आले त्याच्या काय ते नाही माहित भाऊ. जाऊ द्या स्वतः नका करू इथं. शिवाय नका देऊ. तर ये सत्यम भाऊची मुलाखत घेऊ आपण. सत्यम भाऊ काय म्हणतात? अतिशय राकेशनी खूप कष्ट घेतले होते. बेंच पूर्ण लिहून काढलेलं होतं. राडा करून टाकला. राडा केलेला होता. भरून टाकला. बेंच भरून टाकलेला होता. पण विषय असा झाला की पेपर कॅन्सल झाले. त्यामुळे राकेश पेपर झाला आणि राकेश भाऊकडून या ठिकाणी ट्रीट देण्यात येत आहे जबर. अशी ट्रीट हो. तर पेपर कॅन्सल झाली त्याबद्दल आनंद व्यक्त होतो. रेग्युलर लेक्चर चालू होणार आहे. हो ठीक आहे, चालेल. बाय बाय. खत्म. बाय बाय टाटा.
गुड बाय.